बालगाव तालुक्यात जत येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता इथल्या एका स्थानिक शेतकऱ्याने अडवल्यामुळे आज एकाच्या मयत व्यक्तीच्या अंत्यविधी करताना शेतकरी व गावातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वादावादी झाले। याबाबत इथल्या नागरिकांनी महसूल व पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून हा रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली होती। दरम्यान यासाठी बालगावचे सरपंच रमेश पाटील, उपसरपंच अमित हिरेमेट, त्याचबरोबर दलित महासंघटनेचे सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजय केंगार यांनी उमदी पोलिसांना या घटनेची माहिती दिली। यावेळी पोलीस उपनिरीक्षक बंडू साळवी यांनी या घटनेची तपास करून त्या शेतकऱ्याचे समजूत काढून शासनाकडून योग्य तो मोबदला मिळवून देण्याचे सांगून रस्ता तयार करून देण्यात आला। यावेळी हळीगावचे पोलीस पाटील, त्याचबरोबर अनेक मान्यवर पत्रकार राजकुमार हैवनाळ, संजय ऐवळे आदीसह अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती। हा पुढाकार मिटवताना, हा रस्ता खुला करताना अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दीही या रस्त्यावर झालेले होते। उमदी व विजयपूर हा महामार्ग च्या लगत हा रस्ता असून हिंदू स्मशानभूमीकडे व मुस्लिम स्मशानभूमीकडे हा रस्ता जातो। हा रस्ता अडवल्याने गावातून एकच मोठा जन या ठिकाणी उपस्थित झाले होते। SY न्यूजसाठी संजय ऐवळे, बालगाव। ಆ ರಸ್ತಾ ನಾವು ಮಾಡ್ರೋಡ್ರಿ ಹಾವೇದವ್ರಿಗೆ ಯಾಕೆ ರೊಕ್ಕ ಹಾವೇದ ರಸ್ತಾ ಹಾಕ್ತಾರವರು ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಕೇಳ್ರಿ ಹವೇದ ರಸ್ತಾ ಹೇಳ್ರಿ ಇವು ಊರಾಗ ಹಾವೇದ ರಸ್ತಾ ಹೇಳಕತ್ತಾರ್ರಿ ಅವ್ರು ಹಳ್ಳಕ್ ಹೋಲಕ ಸುಡೋರು ಯಾರಿಗ್ರಿ ಹಳ್ಳ ಹೋಗಿ ಹಾವೇದವರು ಮಸಾಲ ಭೂಮಿ ಬೇಡ ಹಳ್ಳಕ್ ಹೋಲಕ್ಕೆ ಸುಡೋರು ಯಾರು ಬೇಕು ಹಳ್ಳದಾಗ ಮಂದಿ ಹಳ್ಳಕ್ಕೆ ಹೆಂಗ್ ಹೋಗಬೇಕು ನೇಮಾಲೆ ತೋಳಲ್ರಿ ತೋಳಲ್ರಿ ನೇಮ ಅಂದ್ರೆ 15 ಫೂಟ್ ಹೋಗ್ತಾರಿ ಎಷ್ಟು ಫೂಟ್ ಹೋಗ್ತಕ್ ಹೋಲಿ ಖರೆ ನೇಮಾಲೆ ತೋಳಿ ಈಗ ನೇಮಲ್ನೇ ಕೊಡ್ರಿ ನಿಮ್ ಕಾದ್ರೆ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಪಟ್ಟಿಲ್ ಕಾಲ ಇಲ್ಲ ನೀವು ಪೂರ್ತಿ ಪಟ್ಟಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಕೈ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಬೇಕಿಲ್ಲ ಅವ್ರ ಈ ಸಲ ರೋಡ್ ಮೇಲೆ ಬರ್ತಾರೆ ಬರ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಇನ್ನೊಂದು ಸಾರಿಗೆ ಆನೆ ಜೇಸಿ ಹೋಗಲ್ಲ ನಂತರ ಹಾಕ್ರಿ ಅದರ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಒಮ್ಮೆ ಟಾಲ್ ಕುನೋರಿ ಏನಿದು ಆದಿ ಕಡೆ